नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, की कट ऑफ मार्क्स आणि सिलेक्शन लिस्टबद्दल, जे की बघा विद्युत सहाय्यक या पदासाठी. आता जर बघितलं तर या पदाचा जो स्कोर कार्ड लिंक आहे ते ॲक्टिव्ह करण्यात आलेली आहे. म्हणजेच की बघा त्या लिंकनुसार तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते तुम्ही जाणून घेऊ शकता. आता ते कशाप्रकारे बघता येणार त्यासोबतच बघा तुम्हाला जी प्रतीक्षा यादी आहे म्हणजेच की वेटिंग लिस्ट लागेल की नाही आणि कोणकोणते महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून बघा या भरतीची संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा आपण मागील व्हिडिओमध्ये जर बघितलं तर मी तुम्हाला अपडेट दिलेली होती सिलेक्शन लिस्ट आणि कट ऑफ मार्क्स बद्दल संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली होती. आता बघा URL लिंक जी आहे ती ऍक्टिव्ह करण्यात आलेली आहे स्कोर कार्डची. आता जर बघितलं की स्कोर कार्ड कशा प्रकारे चेक करता येणार, तर बघा वेबसाईटवरती आल्यानंतर याची जी लिंक आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही संपूर्ण हे बघू शकता. आता बघा जे स्कोर कार्डची लिंक आहे ते 1/8/2025 ला ओपन करण्यात आली, तर बघा 31/8/2025 पर्यंत ही ऍक्टिव्ह करण्यात येणार आहे. म्हणजेच की पूर्ण हा 1 महिना जो आहे ती लिंक ॲक्टिव्ह असणार आहे. यानंतर जर बघितलं तर तुम्ही स्कोर कार्ड बघू शकत नाही. आता बघा स्कोर कार्ड कशाप्रकारे बघता येणार, तर बघा तुम्हाला प्लीज क्लिक हिअर यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचा जो लॉगिन आहे तो आयडी ओपन होणार आहे. तुम्ही इथं बघू शकता. यावरती तुम्हाला बघा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच की रोल नंबर आणि तुमचा जो डेट ऑफ बर्थ आहे तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर बघा आपण जी माहिती आहे ती फिल करूया. बघा डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली जो आहे कॅप्चा दिसून येणार आहे. हा कॅप्चा जो आहे तुम्हाला पद्धतशीर फिल करायचा आहे. कॅप्चा फिल करून झाल्यानंतर बघा तुम्हाला इथे रिसेट आणि लॉगिन वरती ऑप्शन दिसून येणार आहे. तर बघा लॉगिन वरती क्लिक करायचं आहे. लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर जे तुमचं स्कोर कार्ड आहे ते ओपन होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता. आता बघा स्कोर कार्ड तुम्हाला इथे दिसून येणार आहे. त्यामध्ये बघा तुमचं नाव आणि डेट ऑफ बर्थ, पोस्ट अप्लाइड आणि रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर आणि त्यासोबत बघा स्कोर मार्क्स आउट ऑफ 100 जे की तुम्हाला इथे दिसून येणार आहे. तर बघा इथे जर बघितलं तर 46.81 अशा प्रकारे जे मार्क्स मिळालेले आहे. संपूर्ण माहिती तुम्ही यामध्ये बघू शकता. अशा प्रकारे जर बघितलं तुम्ही तुमचे स्कोर कार्ड जे आहे तुम्ही इथं बघू शकता यावरून. आता बघा ज्या विद्यार्थ्यांनी बघितलेलं नसेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ज्या विद्यार्थ्यांनी बघितलेले असेल तर तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि बघा कट ऑफ मार्क्स किती आहे आणि त्यासोबतच बघा तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला कट ऑफ मार्क्सपेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहे की नाही ते मला नक्कीच कमेंट बॉक्स करून कमेंटमध्ये सांगा. आता बघा ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफपेक्षा कमी मार्क्स मिळालेले आहेत त्यांच्यासाठी जर बघितलं तर प्रतीक्षा यादी लागेल का? आणि महत्त्वपूर्ण प्रतीक्षा यादीसाठी कोणकोणते उमेदवार जे आहेत ते पात्र राहणार आहे, त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. आणि महत्त्वपूर्ण कागदपत्र कोणते असणार आहे याबद्दल पण मी अपडेट देणार आहे. तर बघा त्यावरती आपण जाऊया. तर बघा हे जे आहे 2023 ला जी नोटिफिकेशन आलेली होती त्याबद्दलची संपूर्ण माहिती यामध्ये दिसून येणार आहे. आता बघा यामध्ये जर बघितलं तर इम्पॉर्टंट कागदपत्र कोणकोणती असणार आहे, तर बघा सर्वात आधी बघा तुम्ही जे काही एक्झाम फॉर्म भरायच्या वेळी जे डॉक्युमेंट दिलेले आहे ते संपूर्ण जे आहे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट म्हणजे फॉर्मॅट लागणार आहे. आता बघा तुमचं जे आहे 10वी प्लस 12वी जे की बघा याचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला लागणार आहे. त्यासोबत बघा जे एक्झाम फॉर्म तुम्ही भरलेला असेल तो पण तुम्हाला लागणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. आणि त्यासोबत बघा 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे ज्यावर तुमचं डेट ऑफ बर्थ मेन्शन आहे ते तुम्हाला लागणार आहे. आणि खाली जर बघितलं तर बघा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी वीज तंत्री, तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 2 वर्षाचा पदविका वीज तंत्री, तारतंत्री अभ्यासक्रम प्रमाणपत्र जे की तुम्हाला लागणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. वीज तंत्री आणि तारतंत्री या पदाचा जर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल तर त्याचं जे सर्टिफिकेट आहे तुम्हाला लागणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं तर बघा यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे पीडीएफ मध्ये. आता बघा ही जी पीडीएफ आहे 2023 ला आलेली होती, म्हणून यापैकी बघा काही उमेदवार जे आहेत ते या पदासाठी सिलेक्टेड होतील आणि काही पदाची सिलेक्टेड झाल्यानंतर पण काही विद्यार्थी या पदासाठी जे पोस्ट आहे ते घेऊ शकत नसेल, कारण की बघा एका वर्षामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना दुसरीकडे पोस्ट मिळालेली असेलच एवढं तुम्ही लक्षात घ्या.
आणखी बघा, महाराष्ट्राचे रहिवासी असून म्हणजे की तुम्हाला डोमेशियल आणि कास्ट सर्टिफिकेट जे की कॅटेगरी वाईज लागणार आहे SC/ST कॅन्डिडेटवाल्यांना. म्हणजे जे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरायच्या वेळी डॉक्युमेंट दिलेले असतील ते तुम्हाला लागणार आहेत. तर बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता तुम्हाला एक मेल पाठवण्यात येणार आहे आणि सविस्तर जर बघितलं तर यासाठी जर बघितलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एक डेट देण्यात येणार आहे, जे की बघा ऑफिशियल वेबसाईटवरती याचं जे आहे सूचनापत्र देण्यात येणार आहे. जशी काही सूचना याबद्दल माझ्यापर्यंत येते तशी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ मार्फत किंवा बघा टेलिग्राम चॅनलवरती एक अपडेट देणार आहे, जेणेकरून बघा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर ती अपडेट यायला हवी. आणि बघा, तुम्ही जर अजूनपर्यंत जर डॉक्युमेंट क्लिअर केलेले नसतील तुमचे, तर बघा लवकरात लवकर जे काही डॉक्युमेंट असतील ते ओरिजिनल तुम्ही काढून घ्या, जेणेकरून बघा डॉक्युमेंटच्या म्हणजे की DVच्या टाइमला तुम्हाला कोणती अडचण यायला नको. आता बघा, जर बघितलं प्रतीक्षा यादीबद्दल, तर बघा इथं पॉइंट देण्यात आलेले आहे की 10.10 मध्ये निवड झालेल्या उमेदवारास रिक्त पद आणि अनुशेष यांच्या अनुषंगाने परिमंडळ कार्यालयाकडे सविस्तर पद स्थापनेकरिता वर्ग करण्यात येतील. अशा उमेदवारांना परिमंडळाच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही कार्यालयाच्या ठिकाणी कंपनीच्या निकडीनुसार नियुक्त करण्यात येईल. याबाबत कंपनीचा निर्णय अंतिम राहील. त्याच खाली जर बघितलं तर महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला दिसून येणार आहे प्रतीक्षा यादीबद्दल. सदर पदाची प्रतीक्षा यादी तयार करणे, प्रसिद्ध करण्याचा अंतिम निर्णय महावितरण कंपनीचा राहणार आहे. जाहिरातीमधील प्रसिद्ध केलेल्या पदाच्या 50% पर्यंत प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. बघा, यामध्ये जर बघितलं क्लिअरली तर सांगण्यात आलेलं आहे की जाहिरातीमधील प्रसिद्ध केलेल्या पदाच्या 50%, बघा जे की बघा पदे जर बघितलं तर 5,400 समथिंग होती आणि याचे जर 50% बघितलं तर याची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. तुम्ही लक्षात घ्या. सर्वसाधारणपणे निवड यादीमधील कागदपत्रे पडताळणी, अंती, गैरहजर, अपात्र इत्यादीमुळे रिक्त राहिलेल्या जागेकरिता प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्यात येईल. बघा, भरपूर विद्यार्थी जर बघितलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे की कागदपत्र पडताळणी करता गैरहजर किंवा अपात्र ठरवण्यात येतात आणि त्यानुसार जर बघितलं तर यामध्ये बघा 50% जे पर्यंत प्रतीक्षा यादी लावण्यात येणार आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलेलं नसेल तर त्यांनी नाराज होऊ नका, कारण की बघा जर बघितलं तर यापैकी जर भरपूर विद्यार्थी रिजेक्ट होणार आहे, अपात्र होणार ठरवण्यात येतील, ज्यांचे डॉक्युमेंट क्लिअर नाही आहे. म्हणून म्हणतो की ज्यांचे कोणाचे डॉक्युमेंट अजूनपर्यंत क्लिअर नसतील त्यांनी लवकरात लवकर क्लिअर करून घ्या. तथापि केवळ प्रतीक्षा यादीमध्ये नाव समाविष्ट आहे म्हणून अशा उमेदवारांचा नियुक्तीकरिता कोणताही हक्क राहणार नाही. बघा, प्रतीक्षा यादीमध्ये तुमचे नाव समाविष्ट आहे म्हणून अशा उमेदवारांना नियुक्तीकरिता जे आहे कोणताही हक्क राहणार नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे तुमचे जर नाव प्रतीक्षा यादीमध्ये असेल तर तुमची नियुक्ती करण्यात येईल असं तुम्ही समजून चालू नका, कारण की बघा यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की या उमेदवारांचा कोणताही हक्क राहणार नाही आहे. प्रतीक्षा यादी कार्यान्वित केल्यानंतरही जाहिरातीची पदे अथवा कंपनीमधील सदर पदाची रिक्त पदे शिल्लक राहिल्यास ती पदे कंपनीच्या निकडीनुसार पुढील भरती प्रक्रियेकरिता ओढण्यात येतील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. बघा, प्रतीक्षा यादी कार्यान्वित केल्यानंतरही जाहिरातीची पदे अथवा कंपनीमधील सदर पदांची रिक्त पदे शिल्लक राहिल्यास, म्हणजेच की बघा जर बघितलं प्रतीक्षा यादी जाहीर केल्यानंतरही जर काही पदे जर रिकामी राहिलेली असेल तर बघा त्याची जे नवीन भरतीसाठी जे आहेत म्हणजेच की त्या जागा घेण्यात येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. तर बघा, अशा प्रकारची ही आजची महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता जर बघितलं की कागदपत्र पडताळणी कधीपर्यंत होऊ शकते, तर बघा येत्या काही हप्त्यामध्ये तुमची जे कागदपत्र पडताळणी करता तुम्हाला नोटीस देण्यात येणार आहे आणि तुम्हाला ईमेलद्वारे पण संपर्क केला जाणार आहे. म्हणून वेळोवेळी जे आहे तुमचं ईमेल ID चेक करत राहा आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले असेल तर त्यांना किती मार्क्स मिळालेले आहे आणि कोणत्या कॅटेगरीनुसार आहे त्यांनी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगावे. तर बघा, व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.